सामाजिक योगदानाचं मूल्य नेहमीच काय पैशामध्ये मापलं जातं का? म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असतो ते सामाजिक योगदान म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी पैसा डोनेट करतात, कुणाचा शिक्षणाचा खर्च उचलतात, कुणाची लग्न कार्य करतात आणि त्यांच्या परीने ते सामाजिक योगदान देत असतात. पण ज्यांच्याकडे पैसा नसतो ते सुद्धा आपले योगदान देऊ शकतात. बरं कसं? येस, तेच तर मी आज सांगणार आहे. एक व्यापारी होता. त्यालाही असंच वाटलं की आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि ही संपत्ती आपण जे गरजू लोक आहेत त्यांना वाटून टाकावी. म्हणून त्यानं दिवसातून 1 तास ठरवला. या 1 तासामध्ये जे कोणी लोक येतील त्यांना तो संपत्ती दान करत असे. बघता बघता सगळीकडेच ही गोष्ट पसरली आणि त्या 1 तासामध्ये दान घेण्यासाठी म्हणून खूप लोकांची मोठी रांग लागलेली असायची. आणि काही दिवस झाल्यानंतर या व्यापाऱ्यानं ऑब्झर्व केलेलं होतं की एक माणूस असा आहे की तो दररोज या रांगेत दिसतो खरा, पण तो स्वतः काहीच घेऊन जात नाही. पण तो करतो काय? तर त्यानं त्या माणसालाच बोलवलं आणि विचारलं की नेमकं असं तू का करतोस? प्रत्येक वेळेस रांगेत उभा राहतोस खरं, पण 1 तास संपण्याच्या आतच स्वतःच्या जागी तू दुसऱ्या कोणाला तरी उभं करतोस आणि स्वतः काहीच न घेता निघून जातोस. हे तू का करतोस? आणि त्या माणसानं सांगितलं की तुमच्याकडे संपत्ती आहे म्हणून तुम्ही अशा रीतीनं दान देऊ शकता. माझ्याकडे मात्र काहीच नाही. मी स्वतःच 2 वेळचं जेवण कसं बसं करतो. पण तुमच्याचकडून मला आयडिया आली की आपण सुद्धा सामाजिक योगदान दिलं पाहिजे. म्हणून मी विचार केला आणि माझ्या असं लक्षात आलं की तुमच्याप्रमाणे मी संपत्ती जरी दान करू शकत नसलो तरी सुद्धा एक गोष्ट माझ्याकडे आहे जी मी कुणाला तरी देऊ शकतो, आणि ती म्हणजे माझी स्वतःची तिथे टर्न असताना आपली जागा दुसऱ्या कुणाला तरी देणं. म्हणून प्रत्येक वेळेस मी रांगेत उभं राहायचो खरं, 1 तासामध्ये तुमचं दान देणं संपायचं, पण मागे बरीच मोठी रांग असायची. अशा परिस्थितीमध्ये मी खूप लवकर येऊन माझी जागा पकडून ठेवायचो. त्या रांगेमध्ये मी उभं राहायचो, पण रांगेमध्ये मागेही बघायचो की कोणी असं आहे का ज्याला माझ्यापेक्षाही फार जास्त गरज आहे. आणि नक्कीच दररोज मला तसं कोणी ना कोणीतरी सापडायचंच. म्हणून मी माझ्या जागी त्याला उभं करायचो आणि स्वतः निघून जायचो. कारण त्याचा नंबर येईपर्यंत हे तुमचं दान देण्याचा 1 तास संपलेला असणार आहे हे मला जाणवायचं. मी संपत्ती देऊ शकत नसलो तरी माझी टर्न मात्र देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलाय. खरंच म्हणजे आपण संपत्ती जरी देऊ शकत नसलो ना तरी भरपूर काही देऊ शकतो. म्हणजे एखादा दुःखी जीव असेल तर त्याच्या पाठीवर जस्ट थोपटू शकतो. कुणाला अश्रू मोकळे करायचे असतील तर त्याच्यासाठी आपला खांदा देऊ शकतो. कुणाला तरी भरभरून बोलायचं असेल तर त्याच्यासाठी आपण आपले लिसनिंग इयर देऊ शकतो. आणि अगदी काहीच नाही देता आलं तरी सुद्धा आपण आपलं स्माईल तर नक्कीच देऊ शकतो. यस, हे ऐकत असताना तुम्ही सुद्धा छानसं स्माईल केलंय हे माझ्या लक्षात आलंय. असाच छानसा स्माइली इमोजी आमच्या कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. थँक्यू.